नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरव साळवी आपणा सर्वांचं स्वागत करतो मॅथ्स हाऊस या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग 2. भाग 1 ची जी काही लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघा. त्याच्यामध्ये ज्या कन्सेप्ट झाल्या आहेत त्या एकदा गो थ्रू करा, ते व्हिडिओ बघून घ्या आणि त्याच्यानंतर आपला भाग 2 जो आज आपण बघणार आहोत तो बघून घ्या. नाहीतर काय होईल की कन्फ्युजन होईल की आधीचा भाग बघितला आणि डायरेक्ट हा भाग बघितला तर थोडं कन्फ्युजन होण्याचे चान्सेस वाढून जातात. मग आपण मागच्या भाग 1 मध्ये काय बघितलेलं होतं? मागच्या भाग 1 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्न मोजायच्या पद्धती आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजून झाल्यावर भारतामध्ये कोणती पद्धत वापरली जाते या पद्धतीने आपण मागच्या वेळी बघितलेलं होतं. मग त्याच्यामध्ये भारतामध्ये कोणती पद्धत वापरली जाते तर संयुक्त पद्धत वापरली जाते. भारतामध्ये कोणती पद्धत वापरली जाते? संयुक्त पद्धत वापरली जाते. मग संयुक्त पद्धत वापरा किंवा उत्पादन पद्धत वापरा, उत्पन्न पद्धत वापरा किंवा खर्च पद्धत वापरा, कोणत्याही पद्धतीने जर का आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजलं तर सुरुवातीला येणारं जे काही उत्पन्न असेल ते कसं असेल? ग्रॉस असेल. ग्रॉस. सो कसं असेल? ग्रॉस असेल. बरोबर की नाही? जसं की मागच्या लेक्चरला पण आपण बोललो की जेव्हा केव्हा आपल्याला उत्पन्न मिळतं म्हणजे ती सॅलरी जरी असेल तर येणारी सॅलरी तरी कशी असते? येणारा पगार, हा पगार कसा असतो मित्रांनो? हा पगार आपला नेहमी ग्रॉस असतो. आणि या ग्रॉस मधून या स्थूल, मराठीमध्ये काय बोलू आपण याला? स्थूल उत्पन्न. सॅलरी बाबतचं बोलतोय, पगार. पगाराचा आपला जे काही सुरुवातीला असतं ते कसं असतं? स्थूल उत्पन्न असतं. आणि या स्थूल उत्पन्नातून आपले डिडक्शन जेव्हा आपण वजा करतो, सो डिडक्शन म्हणजे काय? तुमचा जीपीएफ असेल, गव्हर्नमेंट प्रोव्हिडंट फंड असेल, जीआयएस असेल, हे जेव्हा लेस करतो तेव्हा आपल्याला काय मिळते? नेट सॅलरी मिळते. बरोबर की नाही? सो नेट सॅलरी म्हणजे तुमचा ग्रॉस पगार जो होता त्या ग्रॉस पगारामध्ये डिडक्शन झाले आणि डिडक्शन झाल्यावर तुम्हाला काय मिळाली? नेट सॅलरी मिळाली. तसंच आपल्या देशाला कुठलीही पद्धत वापरू दे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना, त्याच्यातून मिळणारं जे उत्पन्न असेल ते कसं असेल? ग्रॉस असेल. आणि त्याचा पण प्रवास कसा होईल? ग्रॉस कडून नेट कडे होईल. हे आपण पहिल्या भाग 1 मध्ये पण बघितलेलं होतं. मग जेव्हा आपल्या देशामध्ये संयुक्त पद्धत वापरली तेव्हा देशाचं उत्पन्न काय मिळालं? ग्रॉस मध्ये मिळालं. त्याला बोलतो आपण जीडीपी. जीडीपी मधून जर का प्लस एक्स मायनस एम केल्यावर मिळतो आपल्याला जीएनपी. जीएनपी मधनं घसारा मायनस केल्यावर मिळतो आपल्याला एनएनपी. आणि जीडीपी मधनं घसारा मायनस केल्यावर मिळतो एनडीपी. आता याच गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये बघायच्या आहेत की त्या कशा पद्धतीने मोजल्या जातात. सो पुन्हा एकदा बोलतो की कोणतंही उत्पन्न हे आपल्याला पहिले ग्रॉस मध्ये मिळतं आणि ग्रॉस कडून नेटकडे त्याचा प्रवास होतो. मग तो पगार असू दे किंवा देशाचं उत्पन्न असू दे. एकदम सिंपल आहे. कन्फ्युज व्हायची काहीच गरज नाहीये. मराठीमध्ये आपण त्याला जीडीपीला मराठीमध्ये काय बोलतो? स्थूल देशांतर्गत उत्पादन. स्थूल देशांतर्गत उत्पादन असं आपण त्याला मराठीमध्ये बोलतो. इंग्लिशमध्ये बोलतो आपण त्याला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, स्थूल देशांतर्गत उत्पादन. ठीक आहे. सो इथे आपल्याला कळलं आहे की आपला प्रवास आता कसा होणार आहे? क्रॉस होऊन नेटकडे होणार आहे. आपल्याला काय बघायचं आहे? पहिले जीडीपी बघायचं आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, स्थूल देशांतर्गत उत्पन्न बघायचं आहे आणि आपला प्रवास आपल्याला नेटकडे न्यायचा आहे. तर चला बघूया आपण जीडीपी. तर आपण जीडीपीला सुरुवात करूया. जीडीपी म्हणजे काय? ओके, जीडीपी म्हणजे काय? तर जीडीपी म्हणजे काय? तर कुठल्याही पद्धतीने आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं तर जे काही सुरुवातीला मिळतं त्याला बोलतो आपण जीडीपी. मराठीमध्ये त्याला बोलतो आपण स्थूल देशांतर्गत उत्पादन. ठीक आहे. मग जीडीपी आपल्या देशामध्ये कसा मोजला जातो? संयुक्त पद्धतीने मोजला जातो. त्याच्या संयुक्त पद्धतीमध्ये आपण काय घेतो? उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत. म्हणून आपण त्याच्यामध्ये काय बघितलेलं आहे? देशाच्या एका आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल टू मार्च, एका आर्थिक वर्षात देशाच्या सीमेअंतर्गत तयार झालेल्या वस्तू व सेवांचे अंतिम मूल्य विचारात घेतो तेव्हा आपल्याला काय मिळतो? जीडीपी मिळतो. बरोबर. त्याच्याप्रमाणे जर का आपण जीडीपी बघायला गेलं तर ही संख्यात्मक संकल्पना आहे की गुणात्मक? तर जीडीपी ही संख्यात्मक संकल्पना आहे. जीडीपी ही संख्यात्मक संकल्पना
आहे. ओके, जीडीपी कशी संकल्पना आहे? संख्यात्मक. त्याचप्रमाणे जीडीपी बाबत जर का विचार केला तर जीडीपी मध्ये असा प्रश्न आला की जीडीपी मध्ये घसारा समाविष्ट असतो का? तर जीडीपी मध्ये घसारा समाविष्ट असतो. कारण का आपण जीडीपी मधनं घसारा मायनस करतो ते आपल्याला एनडीपी मिळतं. म्हणजेच काय, जीडीपी मध्ये घसारा ऑलरेडी ऍड असेल म्हणून आपण तो पुढे जाऊन लेस करेल तेव्हा एनडीपी मिळेल ना. सो जीडीपी मध्ये घसारा समाविष्ट असतो. अजून काय, जेव्हा जेव्हा जीडीपी वाढतो तेव्हा तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील? जीडीपी वाढतो तेव्हा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील? सो काय काय परिणाम होतील? पहिलं, मुळात मेन गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा जीडीपी वाढतो तेव्हा तेव्हा उत्पादन वाढते. आणि जेव्हा उत्पादन वाढते तेव्हा कोणाला फायदा होईल? ज्या कंपनीचं उत्पादन वाढलं आहे त्या कंपनीला फायदा होईल. आणि कंपनीला जेव्हा फायदा होईल तेव्हा कंपनीकडनं सरकारला मिळणारे महामंडळ कराचं प्रमाण काय होईल? वाढेल. कोणाला मिळेल? सरकारला मिळणाऱ्या महामंडळ कर काय होईल? वाढेल. सो जेव्हा जेव्हा कंपनीला फायदा होतो तर कंपनीच्या फायद्यावर जो काही सरकारला टॅक्स भरावा लागेल, ज्याला आपण महामंडळ कर म्हणतो, ज्याला आपण कॉर्पोरेट टॅक्स म्हणतो, तो काय होईल? वाढेल. त्याचप्रमाणे कंपनीला फायदा झाला तर कंपनी जो काही पैसा आहे तो स्वतःकडे ठेवेल का? नाही ठेवणार. ती कंपनी स्वतःच्या नवीन नवीन ब्रँचेस किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये, नवीन औद्योगिक क्षेत्रामध्ये एंट्री घेऊ शकते, नवीन तिथे उद्योगधंदा स्थापन करू शकते. सो इन शॉर्ट काय, तिची गुंतवणूक काय होईल? वाढेल. म्हणजे असं बोलू शकतो का, जेव्हा जीडीपी वाढेल तेव्हा गुंतवणूक वाढेल? तर हो, जेव्हा जीडीपी वाढतो तेव्हा काय होईल? गुंतवणूक वाढते. आणि जर का गुंतवणूक वाढली आणि जर का नवीन उद्योगधंदे स्थापन झाले, त्याच कंपनीने वेगळ्या ठिकाणी जाऊन उद्योगधंदा स्थापन केला किंवा नवीन फ्रँचायझी उघडली, तर त्या ठिकाणी काय करावं लागेल? नवीन लोकांना कामावर घ्यावं लागेल, म्हणजेच रोजगार वाढेल. बरोबर ना. सो काय होईल? रोजगार वाढेल. रोजगार वाढल्यावर काय होईल? ग्राहकांची, म्हणजे रोजगार वाढल्यामुळे बट ऑब्वियस जे काम करतात त्यांच्या हातात पैशाचं प्रमाण वाढेल. आणि जर का पैशाचं प्रमाण वाढतंय म्हणजे या देशातील लोकांचं म्हणजे नागरिकांचे खरेदी करण्याची क्षमता म्हणजे आपण त्याला बोलू खरेदी शक्ती वाढेल. बरोबर ना. मग देशातील लोकांची जी खरेदी करण्याची क्षमता किंवा शक्ती वाढते म्हणजेच काय होईल? लोक जास्त वस्तू विकत घेतील. आणि पुन्हा जास्त वस्तू विकत घेतील त्याच्यामुळे यावर जो अप्रत्यक्ष कर असेल, अप्रत्यक्ष कर हा सरकारला मिळेल. म्हणजे जर का अप्रत्यक्ष कर सरकारला मिळेल म्हणजे सरकारचा महसूल वाढेल. सो इथे आपल्याला काय मिळालं? महामंडळ कर मिळाला, इकडे अप्रत्यक्ष कर सरकारला मिळाला. म्हणून आपण असं म्हणतो की जेव्हा जीडीपी वाढतो तेव्हा सरकारला करातून मिळणारा महसूल वाढतो. बरोबर ना. जेव्हा जीडीपी वाढला तेव्हा उत्पादन वाढले, त्यामुळे कंपनीला फायदा झाला, म्हणून कॉर्पोरेट टॅक्स हा सरकारला मिळाला. लोकांची खरेदी करण्याची क्षमता वाढली, शक्ती वाढली, म्हणून जास्त वस्तू लोकांनी विकत घेतल्या आणि त्या वस्तूवर जो अप्रत्यक्ष कर लागला तो अप्रत्यक्ष कोणाकडे जमा झाला? सरकारकडे जमा झाला. म्हणजेच काय, जीडीपी वाढला तेव्हा प्रत्यक्ष कर असू दे किंवा अप्रत्यक्ष कर असू दे, जेव्हा जीडीपी वाढला तेव्हा प्रत्यक्ष कर असू दे किंवा अप्रत्यक्ष कर असू दे, त्यातून सरकारला करातून मिळणारा महसूल वाढतो. याला आपण काय म्हणतो? अंतर्गत परिवर्तनीयता असे
म्हणतो. या पलीकडे अजून काय फायदा होईल? जेव्हा जेव्हा जीडीपी वाढतो तेव्हा निर्यात वाढ सुद्धा होते. तेव्हा काय होते? निर्यात वाढ सुद्धा होते. जेव्हा जीडीपी वाढतो तेव्हा निर्यात वाढ सुद्धा होते. अशा प्रकारे आहे हा जीडीपी आणि जीडीपीचे आपल्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम. आपण आता जीडीपी बघितला. आता आपल्याला जीएनपी, एनएनपी आणि एनडीपी बघायचं आहे. ठीक आहे. सो आता आपल्याला काय काय बघायचं आहे? जीएनपी, एनएनपी आणि एनडीपी. आता आपल्याला काय काय बघायचं आहे? जीएनपी, एनएनपी आणि एनडीपी बघायचं आहे. तर जीएनपी म्हणजे काय? तर मराठीमध्ये आपण याला काय बोलू? स्थूल राष्ट्रीय उत्पादन. ठीक आहे. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. ठीक आहे. जेव्हा जीडीपी मध्ये प्लस एक्स मायनस एम होतो तेव्हा आपल्याला जीएनपी मिळतो. जीडीपी मध्ये प्लस एक्स केला आणि मायनस एम केला असता आपल्याला काय मिळतो? जीएनपी मिळतो. एक्स म्हणजे काय आणि एम म्हणजे काय? भारतीयांनी परदेशात कमवलेलं उत्पन्न, भारतीयांनी परदेशात कमावलेलं उत्पन्न म्हणजे एक्स. आणि एम म्हणजे काय? परकीयांनी भारतात कमावलेलं उत्पन्न. एक्स म्हणजे काय? भारतीयांनी परदेशात कमवलेलं उत्पन्न आणि एम म्हणजे काय? परकीयांनी भारतात कमवलेलं उत्पन्न. जे भारतीय बाहेर राहत आहेत, जे परदेशात कमवत आहेत, ते स्वतःचं उत्पन्न कुठे पाठवतील? स्वदेशी पाठवतील, भारतात पाठवतील. ओके. ते आपण काय करणार? ऍड करणार. आणि जे परकीय भारतात राहत आहेत ते त्यांचं उत्पन्न काय करतील? स्वतःच्या देशात पाठवतील, म्हणजे बाहेरच्या देशात जाईल. म्हणजे जेव्हा आपला देश म्हणजे आपले नागरिक आपल्या भारताकडे त्यांचे पैसे पाठवतात त्याला आपण रेमिटन्स असं म्हणतो. ठीक आहे. आर्थिक भाषेमध्ये आपण त्याला काय म्हणतो? अर्थव्यवस्थेमध्ये त्याला रेमिटन्स असं म्हणतो. तो रेमिटन्स आपण ऍड करतो आणि परकीयांनी भारतात कमवलेलं उत्पन्न बाहेर पाठवलं जातं ते आपण लेस करतो. म्हणून आपल्याला इथे काय मिळतं? जीएनपी मिळतो. नॅशनल मिळतं, राष्ट्रीय मिळतं. म्हणजे माझ्या फक्त भारतीयांनी कमवलेलं उत्पन्न मला इथे दिसतं. इथे आपल्याला एक पॉइंट ऍड करू. फक्त भारतीय व भारतीय कंपनी यांचे उत्पन्न दिसते. ठीक आहे. कारण का हे काय आहे? नॅशनल आहे. डोमेस्टिक मध्ये सगळे येतात, बरोबर. आणि नॅशनल मध्ये माझ्या फक्त देशाचे नागरिक आणि देशाच्या कंपनी ही एवढीच लोक येतात. आणि त्यातनं आपण लेस केलेले कोण आहेत? परकीय आहेत. म्हणजे हे नॅशनल मध्ये परकीय येणार नाही. आता एनएनपी म्हणजे काय? एनएनपी म्हणजे नेट नॅशनल प्रोडक्ट. ओके. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. सो हे कसं काढतो? जीएनपी वजा घसारा केला असता आपल्याला एनएनपी मिळतो. मग हा घसारा कशावर लागतो बाबा? हा घसारा नेहमी फिक्स असेटवर लागतो. आणि हा घसारा किती टक्के असेल हे कोण सांगतं? केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालय हा घसारा किती टक्के असेल हे सांगत असतं. म्हणजे आपल्याला जीएनपी मधनं घसारा मायनस केला असता आपल्याला एनएनपी मिळतो. एनडीपी म्हणजे काय? नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. निव्वळ देशांतर्गत उत्पादन. हे कसं मिळेल आपल्याला? जीडीपी मधून घसारा वजा केला असता आपल्याला एनडीपी मिळेल. आणि हा घसारा कोण सांगतं? फिक्स असेटवर लागतो आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालय हा मोजत असतो. अशा प्रकारे आहे आपली जीएनपी, एनएनपी आणि एनडीपी. पर्यंत जीडीपी बघितला, जीएनपी बघितला, एनएनपी बघितला आणि एनडीपी बघितला. आता आपण आयोगाने न विचारलेला असा काही भाग आहे तो आपण बघू. त्यामध्ये आहे पहिलं व्यक्तिगत उत्पन्न. ज्याला आपण म्हणू पर्सनल इन्कम. व्यक्तिगत उत्पन्न म्हणजे
पर्सनल इन्कम. मग याचं सूत्र काय येईल, आपण काय बघितलं, NNP बघितलं आता मगाशी, नेट नॅशनल प्रोडक्ट. ह्याच्यामध्ये हस्तांतरित उत्पन्न ऍड केलं आणि जर का यातून NNP मध्ये हस्तांतरित उत्पन्न ऍड केलं आणि यातून उद्योग संस्थांनी न वाटलेला नफा आणि सार्वजनिक सुरक्षा वर्गणी यांची बेरीज जर का वजा केली तर काय मिळेल मला, तर मला व्यक्तिगत उत्पन्न मिळेल. व्यक्तिगत उत्पन्न म्हणजे काय, व्यक्तिगत उत्पन्न म्हणजे NNP मध्ये हस्तांतरित उत्पन्नामध्ये काय काय येतं, एक येतं ते म्हणजे सरकारची मदत आणि दुसरं म्हणजे उद्योग संस्थांनी वाटलेला नफा. NNP मध्ये हस्तांतरित उत्पन्न ऍड केलं म्हणजे सरकारची मदत आणि उद्योग संस्थांनी वाटलेला नफा ऍड केला आणि मी यातून काय वजा करतोय, उद्योग संस्थांनी न वाटलेला नफा आणि सार्वजनिक सुरक्षा वर्गणी यांची बेरीज मी यातनं वजा केली असता मला काय मिळेल, व्यक्तिगत उत्पन्न मिळेल. व्यक्तिगत उत्पन्न काढायचं असेल तर मला काय करावं लागेल, NNP प्लस हस्तांतरित उत्पन्न सरकारची मदत आणि उद्योग संस्थांनी वाटलेला नफा आणि यातून मी उद्योग संस्थांनी न वाटलेला नफा आणि सार्वजनिक सुरक्षा निधी यांची टोटल मी यातनं वजा केली असता मला काय मिळेल, व्यक्तिगत उत्पन्न मिळेल. सूत्र जर का पाठ असेल तर जसाच्या तसा बेसिक लेवलला प्रश्न आला तर आपल्याला तो नक्की सुटू शकतो. हे आहे व्यक्तिगत उत्पन्न. या व्यतिरिक्त व्ययशक्य उत्पन्न सुद्धा आहे, ते आपण बघूया. व्ययशक्य उत्पन्न म्हणजे काय, व्ययशक्य उत्पन्न म्हणजे काय, म्हणजे डिस्पोजेबल इन्कम म्हणजे काय. डिस्पोजेबल इन्कम काढायचे तर आपल्याला काय करावं लागेल, व्यक्तिगत उत्पन्न जे आपण बघितलं आता मगाशी, व्यक्तिगत उत्पन्नामध्ये जर का आपण व्यक्तिगत उत्पन्नातून आपण जर का प्राप्तिकर म्हणजे काय, इन्कम टॅक्स आणि इतर वजावट. आता इतर वजावट मध्ये काय काय येईल, इतर वजावटीमध्ये पहिला पॉइंट येईल सक्तीची बचत आणि दुसरा पॉइंट येईल सार्वजनिक सुरक्षा वर्गणी. हे जर का दोन गोष्टी आहेत या मी मायनस केल्या तर मला काय मिळेल, व्ययशक्य उत्पन्न मिळेल. म्हणजे मला व्ययशक्य उत्पन्न जर का काढायचं असेल तर मला काय करावं लागेल, व्यक्तिगत उत्पन्नातून प्राप्तिकर म्हणजे इन्कम टॅक्स आणि इतर वजावट अदर डिडक्शन मला काय करावे लागतील, वजा करावे लागतील. अदर डिडक्शन म्हणजे काय, सक्तीची बचत किंवा सार्वजनिक सुरक्षा वर्गणी ही मला व्यक्तिगत उत्पन्नातून काय करावी लागेल, वजा करावी. म्हणजे व्यक्तिगत उत्पन्न वजा प्राप्तिकर आणि इतर वजावटी केली असता मला काय मिळेल, व्ययशक्य उत्पन्न मिळेल. आतापर्यंत व्यक्तिगत उत्पन्न आणि व्ययशक्य उत्पन्नावर प्रश्न आलेले नाही, त्यामुळे येत्या काळात येऊ शकतात, त्याच्यामुळे थोडीफार इथे लक्ष असू द्या. आता आपण आधारभूत वर्ष म्हणजे काय हे समजून घेऊया. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आधारभूत वर्षाचं महत्व काय आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आपण आधारभूत वर्ष का घेतो हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेतलेलं आहे. उदाहरण काय आहे तर आपण आधारभूत वर्ष हे 2015-16 इकडे घेतलेलं आहे आणि त्या आधारभूत वर्षाची आधारभूत किंमत ही वस्तू म्हणून आपण काय घेतलेली आहे, खुर्ची घेतलेली आहे आणि त्या खुर्चीची आधारभूत किंमत किती घेतलेली आहे, 150. सो उदाहरणासाठी आपण काय घेतलेलं आहे, आधारभूत वर्ष 15-16 आणि या 15-16 ची आधारभूत किंमत एका खुर्चीसाठी 150 रुपये घेतलेली आहे. ह्याच्यावरून आपल्याला आधारभूत वर्ष का घ्यावे हे आपल्याचं आकलन होईल. सो 16-17 हे आपण पहिलं वर्ष जर का घेतलं आणि इथे वस्तू म्हणजे खुर्च्या समजा 20 उत्पादित झाल्या, प्रोडक्शन 20 झालं, खुर्च्यांचं प्रोडक्शन 20 झालं आणि त्याची चालू किंमत 170 रुपये झाली,
तर देशाचं राष्ट्रीय उत्पन्न चालू किमतीनुसार किती येईल? 3400 रुपये येईल. आधारभूत किमतीनुसार आधारभूत किंमत आपण काय पकडलेली आहे? 150 रुपये. म्हणून आधारभूत किमतीनुसार देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती येईल? 3000 रुपये येईल. आता पुढे जाऊया 17-18ला देशाचं जे प्रोडक्शन आहे खुर्च्यांचं ते किती आहे? 20च आहे. प्रोडक्शन वाढलं का? नाही वाढलं. पण महागाई वाढली का? हो. 170 रुपयाचे 180 रुपये झाली. म्हणून आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती झालं? 20 गुणिले 180. आपल्या व्याख्या काय सांगते? देशाच्या सीमेअंतर्गत तयार झालेल्या वस्तू व सेवांचे अंतिम मूल्य म्हणजेच काय? देशाचं राष्ट्रीय उत्पन्न. मग देशाचं उत्पादित झालेल्या वस्तू किती? 20 आणि देशाचं अंतिम मूल्य किती? 170. म्हणून देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती आलं? 3400 चालू किमतीनुसार आणि आधारभूत किमतीनुसार 3000. इकडे किती आलं? 20 प्रोडक्शन 180 रुपये प्राइस, 3600 रुपये राष्ट्रीय उत्पन्न चालू किमतीनुसार आणि 20 प्रोडक्शन 20 प्रोडक्शन 150 रुपयांप्रमाणे किती रुपये आलं? 3000 रुपये आलं. इकडे जीडीपी वाढलेला दिसतोय पण इकडे जीडीपी वाढलेला दिसत नाहीये. इकडे जो जीडीपी वाढलेला आहे 200 रुपयाने तो फक्त आणि फक्त महागाई वाढली याच्यामुळे वाढलेला आहे. इकडे जीडीपी वाढला नाही कारण का प्रोडक्शन वाढलेलं नाही, याच्यामध्ये जीडीपी वाढलेला नाही. आता इथे बघूया 30 प्रोडक्शन झालं, प्रोडक्शन वाढलं, महागाई वाढली 180 ची 190 झाली. त्याच्यामुळे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती झालं? 5700 रुपये झालं. इकडे किती झालं? देशात आधारभूत किंमत 150 रुपये घेतल्यामुळे 30 गुणिले 150 4500 रुपये झालेलं आहे. इथे जीडीपी वाढला 1500 ने आणि इथे काही प्रमाणात जीडीपी वाढलेला आहे. इथे साधारण 2100 रुपयाने जीडीपी वाढलेला आहे. सो इकडे पण जीडीपी वाढला पण इकडे पण जीडीपी वाढला. इकडे मग अशी जीडीपी वाढला, इकडे जीडीपी वाढला नाही. सो इकडे जो जीडीपी वाढतोय तो फक्त आणि फक्त महागाई वाढली याच्यामुळे वाढतोय, पण इकडे जो जीडीपी वाढतोय तो प्रोडक्शन वाढल्यामुळे वाढतोय. सो मला आधारभूत जे वर्ष घेतोय त्यासाठी यासाठीच घेतो की जेव्हा जीडीपी वाढतो म्हणजे जीडीपी वाढतो तो इथे पण वाढला आणि इथे पण वाढला. सो जीडीपी वाढतो तो नेमका कशामुळे वाढतो? तो नेमका कशामुळे वाढतो? महागाईमुळे वाढतो. महागाईमुळे वाढतो की उत्पादन वाढल्यामुळे वाढतो? उत्पादन वाढल्यामुळे वाढतो. याचे आकलन होण्यासाठी काय घेतो? बेस इयर घेतो. बेस इयर म्हणजे आधारभूत वर्ष घेतो. ठीक आहे. सो काय बोललो आपण? इथे पण जीडीपी वाढला पण इथे जीडीपी वाढला नाही कारण का इथे महागाई वाढली, महागाईमुळे जीडीपी वाढला. इथे प्रोडक्शन वाढलं त्याच्यामुळे प्रोडक्शन वाढलं नाही म्हणून जीडीपी वाढला नाही. सेम इथे जीडीपी वाढला कारण का इथे प्रोडक्शन पण वाढलं, महागाई पण वाढली म्हणून 2700 झालं, 2100 ने वाढलं, इथे 1500 ने वाढलं. का? कारण का प्रोडक्शन वाढलं. सो इथे मला नेमकं कळतंय की माझ्या देशाचा जो जीडीपी कशामुळे वाढतोय? महागाईमुळे वाढतोय की प्रोडक्शन वाढल्यामुळे वाढतोय? याचं आकलन इथे होतं, त्याच्यामुळे मी काय घेतो? बेस इयर घेतो. तेव्हा इथे पुढचं उदाहरण घे. 30 ते 40 झालं, 10 प्रोडक्शन वाढलं, महागाई वाढली 200 झाली, त्याच्यामुळे देशाचा जीडीपी झाला 8000. इथे 150 रुपये आपली कॉन्स्टंट प्राइस राहिली, इथे झाला जीडीपी 6000. सो इथे पण जीडीपी वाढला पण इथे जो जीडीपी वाढलाय तो प्रोडक्शन फक्त आणि फक्त प्रोडक्शन वाढल्यामुळे वाढलेला जीडीपी इथे मला दिसतो आणि इथे महागाई आणि प्रोडक्शन दोघांमुळे वाढलेला जीडीपी दिसतो. ठीक आहे. सो आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी जीडीपीवर कुठला महत्वाचा आहे? तर देशाच्या आधारभूत किमतीने काढलेला जीडीपी हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचा आहे. का? कारण का इथे जे आकलन होतं आधारभूत किमतीने जे आपण राष्ट्रीय उत्पन्न काढतो त्याच्यामध्ये आपल्याला नेमकं कळतं की आपला जो जीडीपी वाढलेला आहे तो नेमका महागाईमुळे वाढलाय की देशाचं उत्पादन वाढल्यामुळे वाढलेलं आहे याचं आकलन होतं. म्हणून आपण आधारभूत किमतीने काढलेलं राष्ट्रीय उत्पन्न नेहमी कन्सिडर करत असतो. जेव्हा आधारभूत किमतीने राष्ट्रीय उत्पन्न काढतो त्याला वास्तविक जीडीपी, रिअल जीडीपी असं म्हणतो आणि जेव्हा चालू किमतीने जेव्हा जीडीपी काढतो तेव्हा त्याला मौद्रिक जीडीपी, नॉमिनल जीडीपी असं म्हणत असतो. सो काय आहे बेस इयर? बेस इयर मी यासाठी घेतो की जेव्हा जीडीपी वाढतो तेव्हा नेमका वाढताना तो महागाईमुळे वाढलेला आहे की प्रोडक्शनमुळे वाढलेला आहे याचं आकलन व्हावं यासाठी मी काय घेतो? देशाचं बेस इयर कन्सिडर करतो. ठीक आहे. सो आता किती बेस इयर झालेले आहेत? 4849 ला पहिलं, यासाठी झालेली महालनोबिस समितीने हे बेस इयर दिलेलं होतं. त्याच्यानंतर 60, 61, 70, 71, 80, 81, 93, 94, 99, 2000, 2004, 5, 11, 12 आणि 17, 18 हे 90. 4000 हे कुठल्या समिती सांगितलं? अभिजित सेन समिती
हे कोणी सांगितलं? के सुंदरम समिती. आणि हे कोणी सांगितलं? रवींद्र ढोलकिया समिती. अशा प्रकारे आतापर्यंत 9 बेस इयर झालेले आहे. आणि बेस इयरचं कारण काय आहे की आपल्या देशाचा जीडीपी वाढताना नेमका कशामुळे वाढलेला आहे याचं आकलन हवं. नेमका महागाईमुळे वाढलाय की देशाचा जीडीपी हा उत्पादन वाढल्यामुळे वाढले याचं आकलन होण्यासाठी आपण काय घेतो? हे बेस इयर घेत असतो. आता आपण बघूया जीडीपी डिफ्लेटर म्हणजे काय. जीडीपी डिफ्लेटर म्हणजे काय? जेव्हा मौद्रिक जीडीपी म्हणजेच चालू किमतीने आलेला जीडीपी आणि नॉमिनल जीडीपी जो वास्तविक जीडीपी आहे, रिअल जीडीपी, यांच्यामधील जो फरक आहे ना, यांच्यामधील जो फरक आहे त्याला बोलतो जीडीपी डिफ्लेटर. किंवा अजून असंही बोलू शकतो मौद्रिक जीडीपी म्हणजे नॉमिनल जीडीपी आणि रिअल जीडीपी यांच्यातला महागाईचा फरक काढला असता. सो नॉमिनल जीडीपी मधला महागाईचा फरक काढला असता मला काय मिळतो? रिअल जीडीपी मिळतो. याला बोलतो जीडीपी डिफ्लेटर. पुन्हा सांगतो जीडीपी डिफ्लेटर म्हणजे काय? नॉमिनल जीडीपी हा चालू किमतीने आलेला असतो, महागाईने आलेला असतो, आणि जो रिअल जीडीपी असतो हा फक्त प्रोडक्शन वाढल्यामुळे आलेला असतो. सो या दोघांमध्ये फरक काय आहे? महागाईचा फरक आहे. जर का मी हा महागाईचा परिणाम काढला तर त्याला बोलतो जीडीपी डिफ्लेटर. सो नॉमिनल जीडीपी आणि रिअल जीडीपी यांच्यातला जो फरक आहे याला बोलतो जीडीपी डिफ्लेटर. जर का नॉमिनल जीडीपी मधनं महागाईचा प्रभाव काढून टाकला असता मला काय मिळतो? रिअल जीडीपी मिळतो. यालाच बोलतो जीडीपी डिफ्लेटर. अशा प्रकारे आहे आपली आधारभूत वर्ष, आधारभूत किंमत ही संकल्पना. सो आपल्या देशाचं स्वातंत्र्यपूर्व काळात देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कोणी कोणी मोजलं? तर स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वप्रथम आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कोणी मोजलं? दादाभाई नौरोजी यांनी 1867-68 ला मोजलं. यांनी आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती सांगितलं? 340 कोटी रुपये हे आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न सांगितलं. आणि पर कॅपिटल इन्कम किती आला त्यामुळे? 20 रुपये पर कॅपिटल इन्कम आला. त्यानंतर कोणी मोजलं? विल्यम डिग्बी यांनी मोजलं. 1897-98 ला विल्यम डिग्बी यांनी मोजलं. देशाचं राष्ट्रीय उत्पन्न यांनी किती सांगितलं? विल्यम डिग्बींनी 390 कोटी रुपये सांगितलं आणि पर कॅपिटल इन्कम 17 रुपये सांगितला. त्याच्यानंतर 1911 ला फिंडले शिरासी यांनी मोजलं. देशाचं राष्ट्रीय उत्पन्न यांनी 1942 कोटी सांगितलं. त्यामुळे आलेला पर कॅपिटल इन्कम 80 रुपये आलेला आहे. त्यानंतर 1925 ला डॉक्टर V.K.R.V. राव यांनी देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं. ते सांगितलं 2301 कोटी रुपये. त्याच्यानंतर 76 रुपये त्यांनी पर कॅपिटल इन्कम आलेला आहे. देशाचं शास्त्रीय दृष्ट्या योग्य पद्धतीने कोणी मोजमाप केलं असेल तर ते आहे डॉक्टर V.K.R.V. राव. म्हणून आपण यांना देशाच्या राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक असं म्हणतो. भारताच्या लेखा प्रणालीचे जनक असं कोणाला म्हणतो तर ते आहेत डॉक्टर V.K.R.V. राव. का? त्यांना काय? यांनी देशाचे राष्ट्रीय उत्पन्न शास्त्रीय दृष्ट्या योग्य पद्धतीने मोजलेले आहे म्हणूनच आपण यांना फादर ऑफ नॅशनल इन्कम असं सुद्धा म्हणतो. तर हे आहेत आपले स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय उत्पन्न मोजणारे व्यक्ती व त्यांचे राष्ट्रीय उत्पन्न. आपण बघितलं स्वातंत्र्यापूर्वीचं राष्ट्रीय उत्पन्न कोणी मोजलं. आता आपण बघूया स्वातंत्र्यानंतरचं. स्वातंत्र्य कधी व्हायला? 15 ऑगस्ट 1947 ला. तर स्वातंत्र्यानंतर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचं बघायचं झालं तर स्वातंत्र्यानंतरचे राष्ट्रीय उत्पन्न. सो स्वातंत्र्यानंतर जर राष्ट्रीय उत्पन्न बघायचं असेल तर आपल्याला महत्वाची एक समिती म्हणजे महालनोबिस समिती, जिची स्थापना 4 ऑगस्ट 1949 झाली आणि त्याचे सदस्य होते 2 धनंजय गाडे आणि डॉक्टर V.K.R.V. राव. मग यांनी काय शिफारसी केल्या तर यांनी किती अहवाल दिले तर या 2 अहवालामध्ये काही शिफारसी दिल्या त्यांनी. सो आपण बघूया महालनोबिस समिती 4 ऑगस्ट 1949, 2 सदस्य धनंजय गाडगे, डॉक्टर V.K.R.V. राव. 2 अहवाल दिले. पहिला अहवाल दिला 1951 ला, दुसरा दिला 1954 ला. 51 ला काही शिफारसी दिल्या आणि 54 ला काही शिफारसी दिल्या. मग 51 ला काय सांगितलं? देशाचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी एक कायमस्वरूपी संस्था असावी म्हणून आपल्या या शिफारसीला अनुसरून 1951 ला CSI सेंट्रल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट अशी स्थापना करण्यात आली. आणि दुसरी शिफारस काय दिली? 1948-49 चे राष्ट्रीय उत्पन्न त्यांनी मोजलेलं होतं. त्याच्यानंतर 54 ला काय सांगितलं त्यांनी? राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी संयुक्त पद्धतीचा वापर करावा, खर्च पद्धतीचा वापर करू नये. आणि दुसरं काय सांगितलं? आधारभूत वर्ष काय ठेवावं? 48-49 ठेवावं. पुन्हा बोलतो 51 मध्ये 2 गोष्टी केल्या.
पहिले म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कायमस्वरूपी संस्था असावी, याची स्थापना करावी. त्याला अनुसरून 51 ला CSI सेंट्रल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली. दुसरं 48-49 राष्ट्रीय उत्पन्न मोजले, पण कसे? खर्च पद्धतीने मोजले. आणि इकडे 1954 ला जो दुसरा अहवाल दिला त्यामध्ये काय सांगितलं? राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी संयुक्त पद्धतीचा वापर करावा, खर्च पद्धतीचा वापर करू नये. आणि दुसरी शिफारस दिली, आधारभूत वर्ष हे 48-49 सुचवले होते किंवा त्याची शिफारस कोणी केलेली? 48-49 या शिफारस आधारभूत वर्षाची महालनोबिस समितीने केलेली होती. आपण बघितलं की महालनोबिस समितीने आपल्या पहिल्या अहवालात सांगितलेलं की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी एक कायमस्वरूपी संस्था असावी. त्या अन्वये 1951 ला CSI ची स्थापना करण्यात आलेली आहे. सो 1951 ला कोणाची स्थापना केली? CSI सेंट्रल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. पण ही सेंट्रल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचं 1954 ला काय झालं? सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन झालेलं आहे. आणि सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनच आजच्या आपल्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न मोजते. देशाचे राष्ट्रीय उत्पन्न काय करते? कोण मोजते? CSO मोजते. आणि ही CSO सध्या कोणाच्या अंडर काम करते आहे? मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. हे मिनिस्ट्री आहे, हे मंत्रालय आहे केंद्राचं, केंद्रीय मंत्रालय आहे. याच्या अंडर 2 विंग पडतात. 1999 ला याची स्थापना झालेली आहे. 1999 ला याची स्थापना झालेली आहे. ह्याच्या अंडर 2 विंग पडतात. एक स्टॅटिक म्हणजे सांख्यिकी आणि दुसरं कार्यक्रम अंमलबजावणी. कार्यक्रम अंमलबजावणी याच्या अंडर, या स्टॅटिकच्या अंडर कोण काम करतं? CSO, NSSO आणि संगणक कक्ष. सो काय बोललो आपण? 1951 ला CSI ची स्थापना करण्यात आली. 1954 ला CSO झाली. हेच 1954 चं जे CSO आहे हे 1999 ला मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनच्या अंडर कधी आलं? 1999 ला या मिनिस्ट्री ऑफ प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनच्या अंडर आले. ठीक आहे, काही वेगळं झालं नाहीये. फक्त आधी 21 CSI होता, 54 CSO झालं, जे GDP आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजतं. हे स्वतंत्र होतं, त्याला फक्त मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनच्या अंडर आणलेलं आहे, स्टॅटिक विंगच्या अंडर. ठीक आहे, स्टॅटिक जी ही विंग आहे, सांख्यिकी विभाग आहे, सांख्यिकी विभागाच्या अंडर या तिघांना सुद्धा आणलं गेलं. आता या सांख्यिकी विभागाचं नामकरण काय करण्यात आलेलं आहे? 2019 ला NSO नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन 2019 ला करण्यात आलेलं आहे. सो पहिले काय झालं? मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन 99 ला आलं. त्याचे 2 विंग झाले, स्टॅटिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन म्हणजे कार्यक्रम अंमलबजावणी. स्टॅटिक चा जो भाग आहे त्याच्या अंडर ह्या 3 संस्था काम करत होत्या, CSO, NSSO आणि संगणक कक्ष. आता या स्टॅटिकचंच नामकरण झालेलं आहे 2019 ला काय? NSO म्हणून, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन म्हणून. म्हणजे आता CSO कोणाच्या अंडर काम करते? या NSO च्या अंडर काम करत असते. आणि काय मोजते CSO? देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं काम CSO आज करत आहे. अशा प्रकारे आपला राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक इथेच पूर्ण होत आहे. भाग 1 आणि भाग 2 मिळून आपण या राष्ट्रीय उत्पन्नाचे सर्व पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल. भाग 1 आणि भाग 2 नक्की बघा. तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी नक्कीच उपयुक्त आहे आणि सर्व प्रश्न यातून नक्कीच कव्हर होतील याची मला खात्री आहे. सो इथेच मी हा टॉपिक इथे संपवतो आणि तुमची रजा घेतो. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना राम राम. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच तुमच्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.